नमस्कार, तरुण महाराष्ट्र आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणुकीची सध्या जोरदार अशी प्रचार सुरू असून आणि काही ठिकाणी कुरघोडी सुद्धा करण्यात येत आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाला कोणीतरी आग लावल्याची घटना घडलेली आहे। आपण जाणून या नेमकं कारण काय आहे। तर आपल्या सोबत जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार। काय सांगाल, नेमकं रात्री काय प्रकार घडला आणि आपली काय मागणी प्रमुख? सकाळी 4:30 वाजता ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यावेळेस पाणी आले असल्यामुळे ही घटना थोडक्यात आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी केला आणि त्या फार मोठा अनर्थ या ठिकाणी झालेला असतं। आजूबाजूला आपण बघत असाल पूर्ण घरं आहेत, सगळ्यांचे मंडप आहेत आणि बरेच लाईन पण चालली, हाय टेन्शन लाईन सुद्धा त्या ठिकाणी चाललेलं आहे। थोडक्यात या परिसरातील नागरिकांनी येऊन त्यांनी आग विझवलेली आहे। तर आपण बघितलं की रात्री पाणी आलं होतं, पाणी आल्यामुळे कुठेतरी आग लवकर विझवण्यात आलेली आहे। या भागातील काही उमेदवार आहे ज्यांचं हे कार्यालय, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। काय सांगाल, ही घटना घडलेली आहे, नेमकं काय कारण असू शकते या घटनेचं? घटनेचं कारण एकच आहे, निवडणूक आणि निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत असलेला सर्व जाती धर्मातला प्रतिसाद। लोकांनी सपशेल जातीवाद धर्मवाद या ठिकाणी नाकारलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी सर्व समाजातील लोक ठामपणे उभा आहेत। माता भगिनी उभा आहेत, ज्येष्ठ नागरिक उभा आहेत, युवक उभा आहेत। हाच कुठेतरी धसका या ठिकाणी विरोधकांनी घेतला आणि हे कृत्य करायला लावलं। आणि मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की जे आग विझवणारे होते ते पण मतदारच होते, काय आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते। त्यांनी ती आग विझवली आणि मागे झोपलेल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दरवाजा वाजून उठवलं की उठा बाहेर यात, असं झालंय। मग 7:30 वाजता मला फोन आला की आपल्या कार्यालयात कोणीतरी जाण्याचा प्रयत्न केलाय। मग आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी चेक केले, त्याच्यामध्ये एक अज्ञात इसम ते पेटवताना या ठिकाणी दिसत आहे। बरं, जो अज्ञात इसम पेटवताना दिसतो तो कोणत्या पक्षाचा आहे का साधारण आहे? अजून त्याची शहानिशा आम्ही केलेली नाहीये। मंडप येतील, मंडप जळत राहतील, परंतु कुठल्याही जीविताची आमच्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारची इजा नाही झाली याचंच आमचं समाधान आहे। आणि ह्याच्यापेक्षा अजून डबल जोमाने या ठिकाणी आम्ही काम करू। सर्व लोकांपर्यंत आमचे विचार, राष्ट्रवादी अजितदादांचे विचार आणि सर्व धर्म समभाव निश्चितच या ठिकाणी राखून ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी पार पाडेल याची आम्हाला खात्री आहे। तर आपण बघितलं की या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यालय होतं ते कशा पद्धतीने झालेलं आहे। आपण पाहतात की या ठिकाणी अजून मंडप टाकलेला आहे। या ठिकाणी जे याला आग लागली होती, परंतु कुठेतरी रात्रीच्या सुमारास जे पाणी आलं होतं त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि थोडक्यात या ठिकाणी जे कार्यकर्ते ते पण बचावलेले आहे। आणि अशा पद्धतीने कुठेतरी आता संभाजीनगरचं जे राजकारण आहे कुठेतरी कुरघोडीवर सध्या कुरघोडी करण्यामध्ये सुरू झालेलं आहे। आणि अशामध्येच कुठेतरी राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि त्यातूनच हे कृत्य घडल्याचं आपले जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे। रवींद्र सुरडकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।